बोलली होती की जेवणानंतर मी मस्त ग्रीन टी घेणारी आपल्या शेवग्याच्या पानांचा जो चुरा उरलेला ना त्याचं. ह्या आणखी याचा लुक दाखवते तुम्हाला, तर बघा. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली रूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे मी टिफिन करते. इथे पीठ मळलेलं आहे. आता वाजले आहेत 7 आणि सगळ्यांना रिपब्लिक डेच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर इथे टिफिन बनवते वैभवसाठी. आणि विहानची तब्येत बरी नाही म्हणून त्याला मी आज काय पाठवणार नाही शाळेत. तर तेच फोन करून दिला मी स्कूलमध्ये. तर इथे मस्त पीठ मळलेलं आहे. इथे बॉईल एग करते आणि इथे मस्त हरभऱ्याची भाजी करते मस्त छानपैकी. तर चटणी जर तुम्ही बघितली असेल ही भाजी करते आता मस्त. तर भाजीची रेसिपी हवी असेल नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मस्त बाहेर वातावरण आहे, तुम्हाला नंतर दाखवते. तर चला आता पटापट करून घेते. तर इथे माझं आवरलेलं आहे. आता झाडते, बघू शकता घाण खूप आहे. आणि इथे माझ्यासाठी ना मस्त इलायचीचा चहा पण ठेवलेला आहे. दूध तापत ठेवलेलं आहे. दूध आणलं पण तेलाची पिशवीच विसरून गेली. तेलाची पिशवी आणायची होती कारण सकाळीच संपलं टिफिन करता करताच. तेल थोडंसंच आहे. म्हटलं कसं काही लागतं ना करायला दुपारी वगैरे. मुलं आता सुट्टी आहे तर मग काही करावं म्हणजे काहीतरी करायचं वगैरे. तर त्याच्यासाठी. आणि ते हे वाळवलेले ना आपले काय म्हणता पानं शेवग्याचे. तर ते पण मला आज ग्राइंड करून ठेवायचे, गाळून ठेवायचे आहे. आणि मस्त पिणार त्याच्यामध्ये छानपैकी. तर तेच करायचे आज दिवसभर. आणि आज ईशान आहे ना त्याची बहीण म्हणजे माझी दीर आहे त्यांची मुलगी, तिचा बर्थडे पण आहे. तर विहान ते कसे जातील घरच्या घरी ते करणार आहेत. मग विहान त्यांना मस्त रेडी करून देईल. त्यांना जातील ते गिफ्ट पण वगैरे घेऊन आलेली आहे मी. तर मग ते पण पॅक करायचे गिफ्ट. दुपारी रॅपर घेऊन यायचं आहे. आणि कियाराला ड्रेस वगैरे काढून ठेवायचा, विहानला ड्रेस काढून ठेवायचा कोणता. तर ते अशी कामं आहेत 3-4. बघू आता. तर चला आता इथे चहा पण होते माझा. आणि मस्त हळूहळूच आज आवरणार आहे एकदम. आणि एक्सरसाइज पण करायची मला थोड्या वेळाने. चला. तर ना इथे मी शेवग्याचे पानं वाळवले होते. आता त्याची पावडर करून घेते. तर इतके मस्त वाळून गेलेले. एका डिश मध्ये काढून घेते. अशी पावडर झाली आपली मोरिंगा पावडर एकदम मस्त रेडी. आता एवढी पानं आहे ना ते पण घेते ग्राइंड करून.
तर इथे पावडर झाली, तुम्ही बघितली असेल, इथे बघू शकता ही पावडर. आता मी ना गाळून घेणार आणि त्याच्या टेस्टसाठी ना मी ही पावडर टाकणार आहे, आपली कढीपत्ता पावडर. बघू शकता. तर हे आहे ना दगडू तेलीचे प्रोडक्ट आहे. तिथे तुम्हाला माहिती नाशिक मधलं दगडू तेल किती म्हणजे प्रसिद्ध आहे आपल्या मसाल्यांसाठी वगैरे सगळ्या गोष्टींसाठी. तिथे कोणती पण आयुर्वेदिक वस्तू मस्त भेटते तिथे. तर ना ही कढीपत्ता पावडर आहे, तर ही मी त्याच्यामध्ये थोडीशी ऍड करणार आहे. तर कढीपत्त्याची पावडर तुम्हाला माहितीच आहे की किती गुणकारी आहे केसांसाठी किंवा वेट लॉस साठी. तर म्हणून मग ही ऍड करणार आहे. तर वास्तू खूप छान होते बघू. फोडलीच नाही मी कधीची, आणून ठेवलेली. तर थोडासा टेस्ट देण्यासाठी. आणि याच्यामध्ये ना मी जेव्हा मी पेईल ना गरम पाण्यामध्ये, तर मी थोडासा लिंबू टाकून म्हणजे पेईल तेव्हा, म्हणजे थोडी टेस्ट साठी. तर मस्त आता मी गाळून घेते एका याच्यामध्ये. तर ह्या गाळणीने गाळते, बघू कशी होते. तर बघू शकता किती स्मूथ झालेली आहे, एकदम फाईन पावडर झालेली आहे. तर चला मी ना ही सगळी गाळून घेते हळूहळू. आणि मग जे उरलेलं ना ते परत ग्राइंड करून घेणार एकदा. आणि गिफ्ट रॅप साठी ना पेपर पण आणायचा आहे, थोड्या वेळाने जाऊन पटकन गिफ्ट रॅप करून घेईल. तर इथे सगळी झालेली आहे. आणि आता हे आहे ना जाड जाड उरलेलं ते पण मी ग्राइंड करून घेते पटापट. तर इथे बघू शकता एवढी पावडर किती छान दिसते ना. आणि आता हे आहे ना जाड जाड ती ग्राइंड करून घेते पटकन. चला, तर इथे असं ग्राइंड करून घेतलेले परत. आता परत मी काढून घेते. इथे आपली पावडर एकदम रेडी झालेली आहे. मोरिंगा पावडर, आपल्या शेवग्याच्या पानांची पावडर. आणि त्याच्यामध्ये आता ही कढीपत्ता पावडर थोडी मिक्स करते मी. तर इथे बघू शकता कढीपत्ता पावडर थोडीशी मिक्स करणार, जास्त नाही. आणि असं मस्त मिक्स करून घेणार, बघू शकता. पूर्ण मिक्स करून घेणार ही. तर इथे आपली मस्त मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर एकदम रेडी झालेली आहे. तर ह्या पद्धतीने केली. आता रोज मस्त मी सकाळ संध्याकाळ जेवण झाल्यानंतर रात्री आणि सकाळी जेवण झाल्यानंतर किंवा आधी पण घेऊ शकतो, सकाळी उठल्यानंतर मस्त घेणार. तर आता मी ना हे आहे ना याचा मस्त ग्रीन टी करून पिणार. तर हे पण मी ठेवून देते एका एअरटाईट कंटेनरमध्ये छोट्या, माझ्याकडे आहे ही छोटी. तर याच्यामध्ये मस्त भरून ठेवते मी. आणि ही आहे ना ही मोठ्या बर्नीत भरलेली का, तर आपल्याकडे आहे ना याच्यात भरून ठेवणार मोरिंगा पावडर. आणि छोटं याच्यामध्ये आता मस्त ना ह्या बर्नरमध्ये भरून घेऊ एअरटाईट बर्नी. तर याच्यात मी ना असं ग्रीन टी करून पिणार जेवणानंतर. आता जेवण झालं ना दुपारी, तर मस्त ग्रीन टी करणार. तर बघू शकता एवढं थोडंसंच निघालं एकदम गाळून गाळून. आणि आपली मेन म्हणजे मेन पावडर झाली तयार. तर मी याच्यात ठेवते ती.
तर मी आणि वैभव दोघं घेणार आहे हे जेवणानंतर. खूप उपयोगी, खूप त्याचे मी बेनिफिट सांगितलेच आहे. तर खूप बेनिफिट्स आहे त्याचे. केस गळणं कमी होतं, नंतर त्वचा चांगली होते, डोळे चांगले होता त्याच्यात ना. नंतर डायबिटीस साठी एकदम उपयोगी आहे, वेट लॉस साठी उपयोगी आहे, बेली फॅट साठी उपयोगी, म्हणजे असे खूप गुण आहे त्याच्यामध्ये. तर मी सांगितलेलेच आहे याच्या आधी. तर इथे मस्त आपली एवढे पानं होते, एवढीशीच झाली मोरिंगा पावडर. तुम्ही मोरिंगा पावडर सर्च जरी केलं तर तुम्हाला बेनिफिट्स खूप येतील त्याचे, म्हणजे त्याचे उपयोग बेनिफिट्स असे खूप तुमच्या समोर येतील. तुम्ही बघू शकता ते सर्च करून. आता इथे ठेवते ही. आणि आता जेवण झाल्यानंतर मस्त ग्रीन टी पेन त्यावेळेस तुम्हाला सांगेल मी कशी करते. तर चला आता आवरून घेते सगळा पसारा आणि मग. तर इथे माझं आवरून झालेलं आहे आणि कियाराला पण छान मस्त आवरून दिलंय ना कियारा. आणि इथे विहान त्याला रोल करून दिलाय भाजीपोळीचा, जी आपली याची भाजी केली होती, काय म्हणता, हरभऱ्याची, त्याचा. तर आता कियाराला देते जेवण आणि त्याच्यानंतर मी पण करते. तर मस्त जेवण झालं का मला इतकी थंडी वाजून येते ना. तुम्हाला पण होतं का असं नक्की सांगा. तर आता दुकानात जाते आणि गिफ्ट रॅपर घेऊन येते आणि तेल पण संपलं होतं, तेल पण आणायचंय. चला, केस पण विंचरले नाही मी अजून. मी तुम्हाला बोलली होती की मी जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो दुकानात, पण दुकान सगळे बंद होते, रॅपर्स भेटला नाही. तर पण निघून आली. आणि मी तुम्हाला बोलली होती की जेवणानंतर मी मस्त ग्रीन टी घेणारी, आपल्या शेवग्याच्या पानांचा जो चुरा उरलेला ना त्याचं. पावडर तर आहे, पावडर तर रात्री सकाळी घेईन, पण म्हटलं हा चुरा पण कशाला वाया घालायचा ना. मग मी मस्त ग्रीन टी करून इथे गरम पाणी करत ठेवलं आणि इथे थोडीशी टाकणार. चांगली बॉईल होऊ देते आता आणि मस्त गाळून पिऊन घेणार. तर तुम्हाला दाखवते त्याचा कलर कसा होतो वगैरे नंतर. चला आता बॉईल होऊ देते मस्तपैकी. तर इथे बघू शकता किती छान ग्रीन टीला असा कलर आलेला आहे. आणि जेवणानंतर खूप इम्पॉर्टंट आहे, याच्याने आपलं म्हणजे ना बेली फॅट आहे ना तो वाढत नाही. बेली फॅट वगैरे इतर काही फॅट म्हणजे आपलं आर्म फॅट, बेली फॅट, थाय फॅट असं वाढत नाही. आणि लवकर पचन होतं. तर हळूहळू पचन झालं म्हणजे हळूहळू फॅट पण वाढत जातं. तसं पचन लवकर झालं म्हणजे आपलं फॅट पण नाही वाढत. तर असं फॅट न वाढण्यासाठी आपण हे असं जेवणानंतर सुद्धा ग्रीन टी मस्त पिली ना खूप छान. तर एवढं बाजारातून आपण एवढं महागाच्या ग्रीन टी घेतो वगैरे, त्याच्यापेक्षा आपण घरी केलं तर, आता मी हे घरीच केलं तर किती छान कलर आलाय बघू शकता. आणि मस्त आता मी गरम गरम पिणार छानपैकी बसून. तर इथे आता आपण ओतून घेऊ. आपली ग्रीन टी मस्त रेडी झालेली आहे बघू शकता. अशी ग्रीन टी रेडी झालेली आहे. आता मस्त मी पिते. चला, इथे मस्त आपली ग्रीन टी शेवग्याच्या पानांची ग्रीन टी रेडी आहे. तर आता मी पिऊन बघते कशी लागते. असं वाटतं की आपण हर्बल टी असते ना तशी पितोय. आणि एकदम म्हणजे असं काहीच नाही, तुरट नाही का कडू नाही, असं म्हणजे काहीच लागत नाही. हर्बल असं ना, हर्बल तसं लागते. हर्बल टी असते ना सेम तशीच लागते. खूप भारी, कलर पण किती भारी आला, जसं कोरा चहा पितो तसा. तर चला मी एन्जॉय करते मस्त माझी हर्बल टी, म्हणजे माझी शेवग्याच्या पानांच्या पावडरची टी, मोरिंगा पावडरची टी. गर्दी. तर इथे गिफ्ट रॅप करते. तर तिच्यासाठी हे आणलेलं आहे बास्केट आहे, खूप छान आहे, अशी ओपन करायची. आणि मध्ये तुम्हाला दाखवते कशी आहे. म्हणजे तिला कसं बाहेर दुधाची बॉटल किंवा मग काही पण खायचं वगैरे घेऊन जाऊ शकता गाडीमध्ये. हा, दूध अशी उघडायची आहे मस्त छानपैकी. आणि ती पण ठेवू शकतो. आणि असं मोठं आहे. तर म्हणजे थोडं युजफुल घेऊ, खेळणे आता खूप येतात बर्थडेला, पण हे थोडं युजफुल आहे त्याच्यामुळे मग आम्ही. ते नाही केलं, ती कशाला कट करते.
तर मी सिंपल ना गिफ्ट रॅप करणार आहे एकदम सिंपल पद्धतीने. आता ही पुस्तका नाही एवढं काय माहिती. हे असं चिकटच लागेल ना. आता मी लावून देते मी. बेबी साठी तर असं गिफ्ट रॅप केलेलं आहे मी बऱ्यापैकी. कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि मस्त अशी लेस लावलेली आहे आणि ती स्टिकर लावलेलं आहे फ्रॉम कियारा अँड विहान असं लिहून. आणि असं गिफ्ट रॅप केले बघू शकता किती छान. चला आता कियारा आणि विहानला एकदम रेडी करते आणि त्यावेळेस त्यांचा लुक दाखवते. विहान कियाराचा लुक दाखवते तुम्हाला. तर बघा बर्थडे लुक असा केलेला आहे. विहानने सिंपल टी शर्ट घातलेला आहे मस्त छान त्याचा आवडता. आणि कियारा आमची रेडी झाली. मुलींचं कसं खूप राहतं काय काय घालायचं म्हणून. कियारा तुझी पर्स दाखव. असं असं नीट नीट असं 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 धर. हा तर बघू शकता कियाराची पर्स. आणि तिला हेअरस्टाईल कशी करून दिली दाखव. मम्माने हेअरस्टाईल कशी केली. मम्माने हेअरस्टाईल कशी केली अशी केलेली आहे. वा इकडे इकडे कियारा इथे चल. हा चालून दाखव वॉक कॅट वॉक. वाव किती भारी दिसते माझी कियारा. असं बर्थडे लुक केलेला आहे हो ना. असं असं कॅट वॉक असं. हा कर चा. वाव छान. तुला आवडलं 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 का. ती चाललेली आहे ना बर्थडेला. कियाराची पर्स घेऊन मस्त चालली आहे. जा जा बाय जा आजीकडे जा आजी. तर विहान त्यांना दिलं बर्थडेला पाठवून. आणि इथे माझ्यासाठी मस्त मेथीचे थेपले म्हणू शकतो आपण, पराठे म्हणू शकतो किंवा थालीपीठ म्हणू शकतो ते करते. तर बघू शकता एक टाकलेला आहे इथे. आणि याच्यात काय काय टाकले तुम्हाला मी सांगते. त्याच्या आधी हा बघा थेपला म्हणजे आपण थालीपीठ म्हणू शकतो. तर किती छान मस्त शेकतोय. तर हा डाएट साठी आहे. तर मी काय काय घेतलंय याच्यात घेतलेलं आहे बाजरीचं पीठ, नंतर ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ एकदम 2 चमचे टाकलंय. तेवढंच घेतलेलं आहे बाकी दुसरं काहीच पीठ घेतलेलं नाही. त्याच्यामध्ये टाकले ओवा आणि मीठ आणि हिरवी मिरची आणि लसूणची चटणी म्हणजे कुटलेली. आणि मेथी होती ना मेथी मी अशी परतून घेतली होती याच्यामध्ये पॅन मध्ये नुसतं जिरा टाकून आणि हळद टाकून परतून घेतली होती आणि मीठ टाकून. आणि ती मेथी याच्यात ऍड केली आणि त्यात थोडंसं पाणी टाकलं आपलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता असं छानपैकी बॅटर. आणि मग मस्त असे आपले थालीपीठ काढते छानपैकी. तर बघू शकता. तर मला तर 2 याच्यातच होईल पण विहान आला तर त्याला अजून भूक लागली तर मग तो त्याला अजून एक काढून देईल त्यावेळेस. तर इथे माझ्याकडे 2 याच्यातच माझं पोट भरून जाईल. तर हे डाएटसाठी स्पेशल. तर कसं वाटलं हे नक्की सांगा. चला आता मी पटापट करून घेते आणि मग बोलते. हवत नाही खाल्ल्याशिवाय एकदम गरम गरम मस्त खाते आणि एकदम कमी गॅसवर ना होऊ देते. बघू शकता इतकं छान झालेलं आहे क्रिस्पी क्रिस्पी. वा खूप छान. तर आता इथे 2 करते माझं जेवण होऊन जाईल. आणि एवढं विहानसाठी ठेवलेलं आहे बॅटर नंतर करून देईल त्याला. तर तेच असं होतं आजचा व्लॉग. तुम्हाला कसं वाटणार आहे नक्की सांगा. नवीन असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि नक्की कमेंट करा की अजून काय मी जास्त म्हणजे वेगळं केलं पाहिजे किंवा तुम्ही सजेशन दिली ना मी त्या पद्धतीने व्हिडिओ पण बनवेल. आणि नक्की मला कमेंट करत राहा आणि व्हिडिओला लाईक करत जा. तर तेच व्हिडिओ इथे एंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल
जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.